नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मस्त असा डाळ तडका बनवणार आहोत। हॉटेलमध्ये मिळतो किंवा ढाब्यावरती मिळतो त्याच स्टाईलमध्ये आज आपण बनवणार आहोत। झटपट होतो, एकदम टेस्टी होतो। मैत्रिणी, तुम्हाला बघूनच ही रेसिपी कळाली असेल की किती छान अशी डाळ झालेली, कलर बनवून पण कळतंय। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। पहिले आपल्याला मसूरची डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। एक साईडला कोमट पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवून द्यायची, जास्त वेळ नाही ठेवायची। अगदी 10 मिनिटं ठेवली ना तरी चालेल, कारण मसूरची डाळ ही लगेच शिजल्या जाते। कोणी कुकरला लावतं ही डाळ, पण बिलकुल कुकरला लावायची नाही, कारण कुकरला लावली ना तर एकदम असा खूप शिजल्या जाते, कळत नाही कोणती डाळ आहे ती, आणि टेस्ट पाहिजे तशी नाही येत। आपण थोडीशी डाळ अशी दिसली पाहिजे डाळ तडक्यामध्ये, तर ती डाळ खायला पण छान वाटतं आणि दिसायला पण छान दिसतं। तर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे, तेल टाकलेलं आहे। तेल आपल्याला थोडंसं जास्त टाकायचं आहे। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा मी जिरं टाकून घेतलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे। आपण कढीपत्ता हा शेवटी टाकणार आहोत, जेव्हा आपण डाळीला तडका देणार आहोत तेव्हा टाकणार कढीपत्ता। आता मी ते लसूण घेतलेलं आहे, लसूण 1 कांडी घेतलेली मी पूर्ण। लसणाची टेस्ट ही खूप छान लागते डाळ तडकामध्ये, तर इथे लसणाचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे। लसूण 9 ते 10 पाकळ्या घ्यायचा आहे आणि ठेचून घ्यायचा आहे। लसूण ठेचून टाकल्याने खूप छान वेगळी अशी टेस्ट येते आपल्या डाळ तडकाला। तर लसूण तेलामध्ये थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा, खूप नाही, कडवट लागेल, खूप नाही आपल्याला जाळायचा, थोडासा किंचित ब्राऊन होऊन द्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले। कांदा आपल्याला मस्त असा बारीक चिरून घ्यायचा आहे। बघा, कांदा मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा टाकून घेतलेला आहे। इथे आपल्याला कांद्याचा वापर थोडा जास्त करायचा आहे मैत्रिणींनो। त्यानंतर आपला कांदा परतण्यासाठी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे मी, आणि कांदा म्हणजे मिठाने आपला कांदा लगेच परतला जातो, म्हणून मीठ टाकून घेतलेलं आहे। आता मीठ टाकल्यानंतर कांदा आपल्याला खूप परतवायचा नाही आहे, कलर म्हणजे पलटेपर्यंत आपल्याला नाही परतवायचा, थोडासा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे टोमॅटोचा बिलकुल वापर नाही करायचा, कोणी टोमॅटो पण टाकतं, पण बिलकुल टोमॅटोचा वापर नाही करायचा, फक्त आपल्याला इथे कांद्याचा वापर करायचा आहे जास्त। तर कांदा आपला परतून झाला, कांदा परततोय तोपर्यंत मी एक साईडला डाळ धुवून घेते, भिजत ठेवलेली मसूरची डाळ। मसूरची डाळ आपल्याला कुकरला नाही लावायची मैत्रिणी, अशी कढईमध्ये शिजवून घ्या भिजवल्यानंतर, खूप छान टेस्ट येते त्याने। याच्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली अर्धा चमचा। तर इथे बघा हळद टाकलेली मी। हळद टाकल्यानंतर 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं। आपण जो मसाला वापरणार आहोत तो तेलामध्ये नाही टाकायचा, डाळीवरती आपण नंतर टाकणार आहोत। तर इथे बघा मसूरची डाळ घेतलेली मी, जवळजवळ 2 वाट्या घेतलेली आहे, भिजून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ती मसूरची डाळ मी कांदा सगळ्यावरती व्यवस्थित परतून घेत आहे, 1 मिनिटासाठी परतून घ्यायची। म्हणजे आपल्याकडून चुकून पाणी पडलं असेल तर बिलकुल पाण्याचा अंश या डाळीमध्ये राहिला नाही पाहिजे, इथपर्यंत आपल्या कांद्यामध्ये डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे। तर इथे मी डाळ परतून घेते। आता आपल्याला मसाला टाकायचा याच्यावरती। आपण तुमच्याकडे कोणताही घरगुती मसाला असेल किंवा लाल मिरची पावडर असेल, गरम मसाला असेल, तुम्ही कोणता वापरत असाल तो। माझा हा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे। तर बघा डाळ एकदम सुक्की मस्त अशी झालेली आहे। ही फोडणीची पद्धत खूप छान आहे मैत्रिणी, नक्की अशी करून बघा तुम्ही डाळ तडका, तर खूप छान लागेल। तुम्ही माझ्याच पद्धतीने डाळ तडका बनवणार। आता आपलं इथे पूर्ण पाणी सुकलेलं आहे डाळीचं। तिथं माझा जो घरगुती मसाला होता 2 चमचे मी, थोडीशी तिखट छान लागते भाताबरोबर, जिरा राईस बरोबर, तर इथे 2 चमचे मी आमचा जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे। मसाला टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे। आपण तेलामध्ये जेव्हा मसाला टाकतो ना तर आपला मसाला हा जळला जातो, जळल्याचा स्मेल येतो, कारण कसं मसाले सगळे भाजलेले असतात, म्हणून आपल्याला डाळीच्या वरतून मी मसाला टाकलेला आहे। एक साईडला मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मैत्रिणींनो। इथे खूप गरम नाही, थोडंसं कोमट पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे। तर बघा मसाल्यामध्ये आपली डाळ मस्त अशी परतून झालेली आहे। आता मी जे कोमट पाणी केलेलं आहे ते पाणी मी त्यामध्ये टाकून घेते।
तर बघा पाणी टाकून घेतलेलं किती मस्त असा कलर आलेला आहे. अगदी तुम्ही म्हणाल तर 5 ते 6 मिनटामध्ये आपले डाळ शिजून होते. खूप वेळ नाही लागत कारण आपण डाळ भिजवलेली, कोमट पाणी पण टाकलेलं आहे आणि मसूरची डाळ ही लगेच शिजल्या जाते, जास्त वेळ लागत नाही शिजायला. त्याच्यामुळे कुकरला नाही लावायची मसूरची डाळ, अशी शिजवायची. खूप छान टेस्ट येते त्याची. नक्की तुम्ही करून बघा. माझी ही डाळ तडकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने डाळ तडका करून बघा. फक्त आपल्याला इथे लसणाचा वापर जास्त करायचा आहे मैत्रिणींनो. तर लसणाचा जेवढा छान तुम्ही तेलामध्ये लसूण परतला जाणार त्याचा खूप छान असा स्मेल येतो, खूप छान सुगंध येतो त्याचा. तर इथे आपल्या डाळीला उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यानंतर आपल्याला कमी गॅस करायचा आहे. कमी गॅस करून घेते मी बघा आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर आपले 2 ते 3 मिनटामध्ये आपली डाळ ही शिजून रेडी होते. तर इथे उकळी आलेली बघा. तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच मला एक कॉमेंट करा मैत्रिणींनो. तर इथे आपली डाळ मस्त अशी उकळून झालेली आहे. तर बघा इथे उकळी आलेली बघा, किती छान मस्त असा कलर पण आलेला. याच्याबरोबर तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता, चपातीसोबत किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता. तर आता आपल्याला झाकण ठेवायचं. उकळी आलेली डाळीला झाकण ठेवायचं, कमी गॅस करायचा मैत्रिणींनो आणि कमी गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी फक्त डाळ ठेवायची, जास्त वेळ ठेवायची नाही. तर एकदम गाळ होते मग ती खायला पण आणि दिसायला पण छान दिसत नाही. तर बघा डाळ आपली अख्खी दिसते बघा, तितपतच मी शिजून घेतलेली आहे. आता एक साईडला मी आपल्याला तडका द्यायचा डाळीला. आपण जिरं मोहरी सगळं ऑलरेडी टाकलेलं आहे. आता मी तडक्यामध्ये फक्त लाल मिरची, बेडकी मिरची टाकणार आहे आणि थोडासा कढीपत्ता टाकणार आहे, कारण मी फोडणीमध्ये कढीपत्ता नाही टाकला आहे. तर बघा मी फोडणी होती ती टाकून घेतलेली आहे. फोडणीनंतर मिक्स करायची आपल्याला. वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची. मस्त अशी ढाबा स्टाईल आपली डाळ तडका, मस्त असा मसूर डाळ तडका तयार आहे मैत्रिणींनो. कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय मैत्रिणींनो.